ओमकार हा माझा 14 वर्षाचा मुलगा. 1 वर्ष होऊन गेले. ढेकण येथून बेपत्ता आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली असून यानंतर हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने पथक नेमले, परंतु ओमकार हा माझा मुलगा सापडत नाही. म्हणजे हा तपासच करीत नाही. हा किती मोठा आमचा मानवी अधिकारच हिसकावून घेतला आहे. आणि लोकशाहीमध्ये पुरोगामी महाराष्ट्र, संताची भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र, एक साधारण गरीब कुटुंब, दलित कुटुंबातील मुलगा जर वर्षे होऊन गेलं तरी यांना सापडतच नाही. म्हणजे असा कसा तपास करतात? आणि किती मोठं षडयंत्र आहे. एक मुलाला कुणीच पाहिलं नाही, हे किती मोठं दुर्दैव आहे. असं दुःखामध्ये सुद्धा लोक जखमी मीठ चोळीत आहेत. कुणीतरी पाहिलं असेल, कोणतरी हे केलं असेल. सहकार्य करायची भावनाच नाही, तर आमचाच मानवी अधिकार हिसकावून घेतला. आणि राष्ट्रपतीकडे तक्रार केली, राज्यपालाकडे तक्रार केली, मानवी अधिकाराकडे तक्रार केली. कोर्टावर तारका होत आहे. आम्ही तपासच करीत आहे. म्हणजे तपास तरी कसा करीत आहेत याच कळाना. CID कडे द्यावा म्हणतो तपास, तर CID कडे तपास द्यायला तयार. कोणता मानवाधिकार हिसकावून शाळातून लेकरू उशिरा जर आलं तर त्यांची आईवडिलाची काय अवस्था होती, आमची काय अवस्था असेल. आमचं दुःख कोणाला दिसत नाही, दिसणार नाही. ही मोठी जातीवादाची षडयंत्र आहे. जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत. CID कडे तपास द्यावा. अर्थात आम्ही तरी किती दिवस, आम्हाला तर आमचा मुलगा असल्यामुळं जोपर्यंत सापडत नाही प्रयत्न करतो. शासनाने किती याचा कळस गाठलेला आहे. कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. जे मोठ्यांचं लेकरू गेलं तर ते लगे बघितलं असतं. आमचं लेकरू गेलं, मी आयजीला भेटलो, TSPना भेटलो. काय ते हो बस IPS अधिकारी हे राजकीय पुढाऱ्याचे हस्तक झाले. यांना कुणाचं लेकरू गेलं काय, मुलगा गेला काय, किंवा काय चाललंय काय, याच्याशी काही घेणं देणं नाही. जसं डॉक्टरकडे गेलो, माणूस मेला का आणि वाचला काय, याच्याशी घेणं देणं नाही, तसं पोलिसांचं झालं आहे. आणि त्यांच्यावर बदल होत नाही काही. त्यांच्या बदल्या होत्या, प्रमोशन होते, पैसे पेमेंट मिळते. पनिशमेंट म्हणून काय त्यांना काहीच नाही. त्यांना पनिशमेंट म्हणून काहीच नाही. आणि काय त्यांच्यावर काय परिणाम होतो? एक मुलगा हरावा लागेल दलिताचं, तर त्यांना काय, त्याचं काय घेणं देणे? त्यांचं चालूच राहिले. हे हुकुमशाही सारखे लक्षण आहे. सरकार सत्तेसाठी वाटेल ते करीत आहे, परंतु ओमकारला सापडण्यासाठी कुठलीही त्यांनी सुरुवातीपासून तपास केलेला नाही, तपास करीत नाहीत. याच्यासाठी आता हायकोर्टाने बघू तारका. आता विश्वास ठेवणं तर काम आहे. याच्याशिवाय काय करू शकतो आम्ही? दुसरा मार्ग काय करू शकतो? स्वतः मुलगा गेला, वर्षभर झालं पैसे खर्चून पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, त्याचं काय घेणं देणं नाही. पेपरला बातम्या देतो, मीडियाला देतो, रेडिओ देतो, TV वर देतो. असे काय प्रकार आहे हा? की हे जर, आणि पोलिसाचा तर निषेध करण्याची वेळ आलेली आहे. सरकारला याच्याशी काही घेणं देणं नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी, याच्याशी काही पर्याय नाही. पण आता हे एवढं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे की यांना कशाची जाणीव नाही. यांना फक्त सत्ता पाहिजे. सत्ता तरी पाहिजे कशासाठी? यांना स्वतःला जी संरक्षण पाहिजे, सगळे पाहिजे, कशासाठी पाहिजे? मतदाराचं हित जर हे जाणूनच घेत नसतील, आणि 1 वर्ष होऊन गेले मुलगा जर बेपत्ता असेल, तर का, कुठल्या अपेक्षेने जगावे, काय करावे? बरं, का घरानं सांगितलं तरी कुणी घरानं ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांचा रोजच व्हिडिओ टाकतो, रोजच बातम्या देतो, हे करतो, काही परिणाम नाही. आम्हाला मार्गदर्शन करावे संबंधितांनी. CID कडे जाण्यासाठी काय करावे व CIDने याची दखल घेऊन आम्हाला आमचा ओमकार मुलगा सापडून द्यावा, ही नम्र विनंती आहे.